वास्तुशांती ही करायचीच करायची, फक्त वास्तुपुरुष निक्षेपित करायचा नाही. त्यामुळे जुन्या वास्तू असो नवीन असो, रिन्युएशन केलेला असो किंवा नसो, 10 वर्षाला घरात तर घरात वास्तुशांतीचा विधी करायला हरकत नाही. माहिती घ्या ना. माझ्या घरी की नाही हा आमच्या पद्धतीची पद्धतीने आणि मुलं पण सगळ्यांना हा प्रश्न आहे ना. व्यवसाय आहे चांगला सगळं आईला वाटतं माझा भाग आहे, बायकोला वाटतं माझे बाबूराव, मधल्यामध्ये बाबूराव शेमतो. आता याचा प्रश्नाचं उत्तर मोठा अवघड आहे. यासाठी मी एक पुस्तक लिहितोय. माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी ज्योतिषशास्त्रीय प्रॅक्टिस करतो तेव्हा सर हजारो लोक येतात. त्यामध्ये आजकाल घटस्फोटांचं प्रमाण, आता यांच्या वयाचा हिशोब केला तर कसं काही होणार नाही, कारण ते त्या वयातले. पण आता जी पुढची पिढी आहे त्यांच्यामध्ये डायरेक्ट नावाचा प्रकार सोडून देतो. या विषयावर मी पुस्तक लिहितो वकील साहेब, कुटुंब समस्या आणि वास्तुशास्त्र. आतापर्यंत असं पाहण्यात आलेलं आहे की 99% कटकटी या पती पत्नींच्या नसतात, याच्या आईबापामुळे नाही तर तिच्या आई. तुमच्या घरात तसे भाग मांडायचे नाही, त्याच्यावर उपाय देतो. बऱ्याच वेळा असं होतं, सासरकडची कायमची तक्रार असते की मुलीची आई मुलीला म्हटलं काय, सून पण स्त्री, सासू पण स्त्री, नणंद पण स्त्री, एकमेकीशी. ही सगळे पुरुष आहेत ना, आम्ही 5 महिने फिरायला जातो, आमच्यात काय भांडण होणार. तुमच्यात फक्त 5 जणी पाठवा. एनर्जी स्त्री शक्तीची, पण ती भांडणं चाड्या करणं आणि कटकटी घालणं वेस्ट होत. ती जर का पॉझिटिव्हली वापरली तर तुम्ही झाला जिजाबाई, तुम्ही झाला झाशीची राणी. आम्हाला उत्तर द्यायचं आहे. जर सासू सुनांमध्ये कटकटी होत असतील तर काय करायचं, सासवांनी पण समजून घ्या. कटकट पहिली बंद करा. तुमचा मुलगा लग्न झाल्यानंतर तुमचा नाही डोक्यात ठेवा, थोडासा चांगला संसार करू. आणि मुलींच्या आयांनी मुलींच्या संसारात लुडबुड करून दोघींना सांगा. हा जरा महत्वाचा उपाय. आता पुढचा उपाय, एवढं करून कटकट होत असेल तर उपाय, मधाची बाटली घ्यायची. मधाच्या बाटलीमध्ये त्या सासू सुनांचे फोटो चिकटवायचे. मधाच्या बाटलीच्या बाहेर चिकटवायचे आणि मधाच्या बाटलीत गुंडाळून टाकून द्यायचे. करून पहा, खर्च आहे का, कोणी मागणार आहे का, करून पहा. झाकण लावायचं, हिरव्या रंगाची हार्डवेअर लोकर घ्यायची. लोकर सिंथेटिक मटेरियल नाही, प्युअर लोकर. तुम्ही विणता ना, हाच उपाय आपण पती पत्नींच्या भांडणामध्ये पण वापरू शकतो. फक्त सासूच्या फोटोच्या ऐवजी कोणाच्या फोटो येतील ते बुडवायचे, झाकण लावायचं, हिरव्या रंगाच्या नोकरीने बाटली एवढी गुंडाळायची की बाटली दिसणार नाही. त्याचा गंडू तयार होईल, एक चेंडू तयार होईल. तो चेंडू तुमचे जुने कपडे, तुम्ही वापरलेले जुने कपडे जिथे ठेवता तिथे तो हात सरकून ठेवून द्यायचा. जुने कपडे जे घरात ठेवता त्या कपाटामध्ये तो ठेवून द्यायचा आणि 1 महिन्याने मला फोन करून सांगा, भांडणाचं प्रमाण कमी होईल. सांगतो, माझ्याकडे सासू सुनांची कटकट आली, दोघी सासू ब्रेक केला आणि इतका मस्त उपाय आहे, तुम्ही करून पहा आणि मजा सांगा.